मित्रांनो नमस्कार. आज आपल्याला एक अशी गोष्ट ऐकायची आहे. ती गोष्ट ऐकून तुमच्या मनातील सर्व प्रश्न हे क्लिअर होतील. बघा 10 मित्र असतात. 10 मित्राला एक सगळ्यात मोठा प्रश्न पडतो. तो प्रश्न असा आहे, की आता आपल्याला अध्यात्माकडे जायचं आहे. आपल्याला स्वतःला आता शुद्ध करायचं आहे. आपल्याला देव पाहायचा आहे. आपल्याला ते अध्यात्म पाहायचं आहे. याला झपाटून काही थोर फार खूप वर्षापूर्वी 10 मित्र याचा शोध घेण्यासाठी घरातनं बाहेर पडले. काळ हालाकीचा होता, मनामध्ये ऊर्जा होती आणि एक असं ध्येय होतं. त्या झपाटून हे 10 लोक 10 मित्र हे जंगलामध्ये गेले. एका पाठोपाठ चालत राहिले आणि काही अंतरानंतर एक नदी होती. जाऊन ते कडेला तटावरती बसले आणि काय कुणास ठाऊक एका मित्राला संशय आला. तो संशय असा होता, आता आपण खूप प्रवास केलोय, जंगल येऊन गेले, डोंगर येऊन गेले, आता नदी आली आहे. आता जे आपण 10 जण आलो होतो, त्या 10 मधील आता आपण सर्व आहोत का? मग हे मोजण्याकरता त्या 10 जणांनी मोजायला सुरुवात केली. त्यामधला प्रत्येक माणूस, प्रत्येक मुलगा, तरुण गणना करायचा, मोजायचा. सर्वांनीही मोजून बघितलं, त्या ठिकाणी 9च मित्र होते. 10वा मित्र गेला कुठे? हा सर्वांना मोठा प्रश्न पडला, की आपण सोबत 10 जण आलो होतो, पण आता फक्त गिनतीमध्ये 9च होतात, एक गेला कुठं? मग त्या 10 जणांना वाटतं, की आता आपण 9 जण उरलोय. एक जण हरवलाय. त्याला वन्य प्राण्यानं खाल्लं असेल किंवा तो ह्या नदीमध्ये बुडून मरत पावला असेल, मेला असेल. त्या 10 जणांना शोक अनावर झाला. मग त्या ठिकाणी एक संत जात होता. संतांना यांची व्याकुळता बघून यांना विचारलं, बाबा रे तुम्ही असं का एवढे उदास आहात? तुम्ही व्याकुळ का आहात? तुम्ही नेमका शोक कुठला करतात? मग त्यावेळेस त्या 10 जणांनी त्या संताला उद्देशून बोललं होतं, की महाराज, आम्ही 10 जण सत्य शोधण्यासाठी, स्वतःला शोधण्यासाठी, अध्यात्म शोधण्यासाठी घरातनं बाहेर पडलोय आणि काही अंतरावरती आम्ही आलोय, पण आता सध्या आमच्यामधील एक माणूस कमी झालाय. मग संत बोलले, तुम्ही किती आला होतात? ते बोलले, 10 आम्ही होतो. मग संतांना ती काउंटिंग केली, संतांना ते माणसं मोजले. हे माणसं 10 त्या ठिकाणी भरले गेले. मग या ठिकाणी संतांना सांगितलं, तुम्ही 10 जण आहोत. तुम्ही 10 जण आहोत, तुम्ही स्वतःला मोजत नाहीत. या गोष्टी त्या 10 जणांना हे कळल्या नाहीत. ते बोलले, की आम्हाला मोजता येत नाही का? आम्हाला गणित समजतंय. त्यांनी थट्टा साधूंची केली, तर संत तिथून निघून गेले. मग त्यांच्या डोक्यामध्ये संशय आला. तो संशय असा होता, ह्या नदीमध्येच कुणीतरी पडून अमृत पावला असेल, मेला असेल. आपण शोधूया. मग एकानं जाऊन खाली डोकावून त्या नदीमध्ये बघितलं. त्या नदीच्या पात्रामध्ये, त्या पाण्यामध्ये त्यानं स्वतःचा चेहरा पाहिला आणि त्याला असं वाटलं, की 10वा व्यक्ती हा आहे, तो पाण्यामध्ये पडलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, की त्यांना आपला चेहरा माहिती नव्हता का? कारण ही गोष्ट फार वर्षापूर्वीची आहे. त्यावेळेस ह्या सगळ्या सोयी नव्हत्या. मग प्रत्येक माणूस यायचा, खाली पाहायचा. तो आपला चेहरा पाण्यात बघायचा. म्हणायचा, हा हिथंच ह्याचं मृत शरीर आहे. असं सर्वांनी बघितलं. सर्व शोकामध्ये डुबून गेले होते. त्यांना निश्चय झाला, की आपल्यामधील एक व्यक्ती हा मरण पावलाय आणि तो खाली या नदीमध्ये निश्चित पडलेला आहे. मग त्या ठिकाणी अजून एक संत येतो. संत म्हणतात, बाबा रे, काय झालं? तुम्ही नेमकं शोधताय काय नदीमध्ये? मग कुठलं काय पडलंय का? त्यावेळेस ते म्हणतात, की आमचा मित्र मध्ये मरण पावलाय. मग ज्यावेळेस ते संत पाण्यामध्ये पाहतात, त्यावेळेस संतांना आपला चेहरा दिसतो आणि त्यावेळेस संत म्हणतात, बाबा रे, तो तुमचा मित्र नसून ते तुमची छाया आहे. तुमचा चेहरा तुम्ही त्या पाण्यामध्ये बघतात. मग त्यावेळेस संतांनी सांगितलं, तुम्ही जे गिनती केली आहे, तुम्ही जे मोजलात, तुम्ही स्वतःला सोडून तुम्ही मोजलात. तुम्ही फक्त ते 9 जण मोजलात. तुम्ही स्वतःला धरलंच नाही. मग त्यावेळेस स्वतःपासून सुरुवात करून त्यांनी मोजण्यास सांगितलं. त्यावेळेस त्या तरुणांनी स्वतःला त्या गिनतीमध्ये पकडून, त्या मोजण्यामध्ये पकडून ते माणसं मोजले. त्या ठिकाणी ते माणसं मित्रांनो 10 आढळून आले. गोष्ट अशी लहानशी आहे. याचा बोध मित्रांनो असा आहे, की जी आहे ते स्वतःमध्ये आहे. आपण स्वतःमध्ये कधी डोकावून पाहतच नाही. आपण ते लोकांमध्ये, या जगामध्ये शोधायचा प्रयत्न करतो. ते सुख असेल, आत्मविश्वास असेल व काहीही असेल,
ते सगळं आपल्यामध्ये आहे. ते तुम्ही काहीतरी डोकावून पहा स्वतःमध्ये. सगळ्या गोष्टी ह्या स्वतःमध्ये ह्या देवानं दिलेल्या आहेत. पण आपण त्या गोष्टी कधीही स्वतःमध्ये डोकावून पाहत नाही. आपण तो बाहेर जाऊन शोधायचा प्रयत्न करतो. बाहेर तर मिळणार काहीच नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःचा शोध घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला कुठंच काही मिळणार नाही. त्यामुळं त्या कथेनुसार स्वतःला ओळखायला शिका आणि स्वतःमधील जे सुप्त गुण आहे, स्वतःची ॲबिलिटी आहे, ते बाहेर काढायचा प्रयत्न करा. तोपर्यंत यश आयुष्यामध्ये पॉसिबल नाही. नमस्कार.